विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमातील पहिली कविता शिकणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे माय इंग्लिश बुक. हे पुस्तक यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणावर बदललेलं आहे. चला तर मग पहिली कविता बघूया. युनिट 1.1मध्ये पहिली कवितेचं नाव आहे मान्सून. आता मान्सून म्हणजे काय? पावसाळा. मग पावसाळ्यावर आधारितच या ठिकाणी कविता दिलेली आहे. चला तर सुरुवात करूया. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. कवितेच्या पहिल्या ओळीतच कवी सांगताय द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. सन म्हणजे काय? सूर्य. सूर्य शाईन करतोय म्हणजे सूर्याचा सगळीकडे प्रकाश पडला आहे. तो कसा आहे? सो हार्ड म्हणजे ऊन खूप पडलेला आहे. द लँड हॅज अ ड्राय इट्स सो पार्श. द लँड म्हणजे काय? जमीन. द लँड इज ड्राय. जमीन पूर्ण कोरडी झाली. इट्स सो पार्श एवढी कोरडी झाली की आता जमिनीलाही तडे गेले आहेत. द फील्ड आर हंग्री रिव्हर्स थर्स्टी. आणि खरंच पावसाळा नसला की हे पृथ्वीचं वातावरण बदलतंच. फील्ड्स आर हंग्री म्हणजे शेतीला सुद्धा आता भूक लागली आहे. अँड रिव्हर थर्स्टी. रिव्हर म्हणजे काय? नद्या. नद्या कोरड्या पडल्या आहे. नदीलाही तहान लागली आहे. सो ओ द रेन कम ओव्हर वे. म्हणून म्हटलं आहे ओ रेन कम ओव्हर वे म्हणजे अरे पावसा तुझा रस्त्याने ये. थोडक्यात पावसाला सुरुवात होऊ दे. सेकंड याच्यात म्हटलेलं आहे रेन इज ऑन हर वे. खरंच पाऊस जेव्हा यायला लागतो, ॲटमॉस्फिअर चेंज होतं किंवा आपल्याला क्लाउड वगैरे दिसायला लागतात, तेव्हा काय काय घडतं हे आपल्याला इथे डिस्क्राईब केलेलं आहे. फेदर स्प्रेड अ पिकॉक्स वे. जणू पंख फुटतात. कोणासारखे पंख? मोरासारखे पंख. मोर पंख पसरवून आनंद व्यक्त करतो. द क्लाउड आर डार्क हार्ड द लार्क. कधी करतो रे? द क्लाउड आर डार्क आकाशात काळे कुट्ट ढग जमा होतात. हार्क अँड लार्क त्यांचा तो गडगडाट ऐकायला येतो. रेन शीज ऑन हर वे. आणि तेव्हा आपल्याला समजतं पाऊस खरंच यायला लागला. याच्यामध्ये पाऊस पहिले येत नव्हता तेव्हाचं दिलेलं सिच्युएशन अँड देन जेव्हा त्याची यायची सुरुवात झाली आहे तेव्हा बदललेलं ॲटमॉस्फिअर हे आपल्याला सेकंड सेंटेन्समध्ये दिलं आहे. चला दे नेक्स्ट थर्ड. द क्लाउड दे गेदर डॅश अँड थंडर. द क्लाउड गेदर म्हणजे एकमेकांना काय करतायत? डॅश अँड थंडर. थोडक्यामध्ये ते एकमेकांवरती आपटतायत. थंडर होणं, गडगडाट होणं, विजा चमकणं. ब्लोट्स द लाइटिंग्स अँड स्पार्क अँड शिमर. आणि मग जेव्हा ढगांचा गडगडाट होतो त्यावेळेस काय होतं? आकाशामध्ये लाइटिंग होतं म्हणजे विजा चमकतात. विजा कशा चमकतात रे? स्ट्रेच अँड शिमर. थोडक्यात त्यांचा चकचकाट दिसतो आणि शिमर होणं म्हणजे त्यांचा तो कडकडाटाबरोबर जो आवाज येतो आकाशात तो आपल्याला दिसायला लागतो. पीट पॅट आय फील अ ड्रॉप. आणि अचानक अंगावरती पावसाचे थेंब अंगावर टप 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 पडायला लागतात. ओ रेन शीज कम हर वे. आणि खरंच पाऊस आला हे अनुभवायला मिळतं. द फील्ड आर ड्रेंच. आणि जेव्हा पाऊस येतो त्यानंतर मग काय घडतं रे? द फील्ड्स आर ड्रेंच. फील्ड्स म्हणजे काय? शेती. ती ड्रेंच होते म्हणजे कम्प्लिटली वेट होते. कम्प्लिटली ड्रेंच मीन्स कम्प्लिटली वेट. पूर्णपणे शेती ओलीगार होते. माती ओली होते. द लँड इज शोक. आणि जमीनसुद्धा काय होते? जमिनीचा वापसा होतो. थोडक्यात पहिला पाऊस पडल्यानंतर इथे काय अनुभव येतो? सगळं जे शेत आहे हे शेतसुद्धा काय होतं? पूर्ण ओलं होतं आणि जमिनीसुद्धा ओली होते. द ट्रीज हॅव अ बाथ द रिव्हर होस्ट. द ट्रीज हॅव अ बाथ झाडंसुद्धा आंघोळ करतात. अँड रिव्हर होस्ट म्हणजे काय? द रिव्हर फ्ल्यू स्ट्रॉंगली ॲज अ स्प्रिंग वॉटर. थोडक्यात नदींमधून सुद्धा काय होतं? पाणी व्हायला सुरुवात होते. द अर्थ इज हॅप्पी. आणि तेव्हा खरं आपली ही अर्थ, आपली ही धरणी माता हॅप्पी होते, आनंदी होते. ग्रीन अँड चेरी सगळीकडे हिरवळ पसरते. ग्रीन रंग पसरतो. थोडक्यात पुन्हा एकदा हिरवा येतो. अँड चेरी रंगीबेरंगी फुलं एक सुंदर रूप धारण करते. ओ रेन कम अगेन. म्हणून म्हटलेलं आहे अरे पावसा तू पुन्हा ये. मान्सूनच्या या फर्स्ट पोएममध्ये तुम्हाला मान्सून यायच्या आधी आणि मान्सून आल्यानंतर ॲटमॉस्फिअर चेंज होतं आणि कसा सॅड मुमेंट हॅप्पी होतो हा याच्यात दिलेला आहे. सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.